नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये मी आकाश वेटेकर म्हणजे तुमचा सायन्सचा मास्टर म्हणजे तुमचा सायन्सचा तुम्हाला गाईड करणारा मास्टर तुमचे सहर्ष स्वागत करतो. पोरांनो, तुम्हाला जे वाटतं सायन्स खूप डोकंदुखी सर, सायन्सला आपण लवकर फेस नाही करू शकत, सायन्स म्हणजे MPSC मधला गेम चेंजर आहे. हो, सायन्स गेम चेंजर आहे. का बरं? कारण सगळ्या मुलांची डोकेदुखी सायन्स आहे. पण आकाश विटेकर जर तुम्हाला शिकवतोय तर तुमचं सायन्स एकदम क्रिस्टल क्लिअर राहील. फक्त काय करायचंय, जेवढं शिकवलं जातंय तेवढं व्यवस्थित नोट्सच्या फॉर्ममध्ये तुम्ही उतरायचं मित्रांनो. आणि मी तुम्हाला आज माझा नंबर वगैरे काही डाऊट असला समजा त्याच्यामध्ये, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असला एखाद्या कन्सेप्टमध्ये, तर मला नक्कीच संपर्क करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. मी मित्रांनो यासाठी म्हणतो की मुलांना थोडं असं जवळीक चांगली वाटते. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकदम फ्रीली मला सांगू शकतात की सर ही कन्सेप्ट मला समजली नाही आणि या कन्सेप्टमध्ये मला प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता मित्रांनो, आपण क्लासिफिकेशन करतोय. क्लासिफिकेशन करणं म्हणजे काय? समजा 3 भाऊ आहे, 8वी 9वी 10वी, मागच्या याच्यामध्येच एक्झाम्पल दिलं तरी थोडं बोर व्हा तुम्ही माझ्यासाठी. 8वी 9वी 10वीला 3 भाऊ आहेत, तिघांच्या पुस्तकाचा कट्टा पडलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. म्हणजे प्रत्येक काट्याचे पुस्तकं आपल्याला काय करायचे, वेगवेगळे लावायचे. मी काय करतो, 10वीचं वर ठेवतो पहिल्या कप्प्यामध्ये, 9वीचं दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवतो, तिसऱ्या बोरच 8वीचं खाली ठेवतो. बरोबर, याला म्हणतो मित्रांनो आपण वर्गीकरण करणं. म्हणजे मी काय केलं, पहिल्या भावाचे 8वी 10वीचे पुस्तक लावले, मग 9वीचे लावले आणि मग काय लावले, 8वीचे. ठीक आहे. याला काय आपण क्लासिफाय करणं म्हणजे वर्गीकरण करणं. तसं मित्रांनो आपण सजीवांचं वर्गीकरण करतोय. का बरं करतोय? आपल्याला काही काम नाही का? भरपूर काम आहे आपल्याला. पण सजीवांचे गुणधर्म वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं असतं. कसं असतं मित्रांनो? खूप महत्त्वाचं असतं. कारण कसं आहे, जर समजा आता याची गरज का बरं आहे मला सांगा. समजा एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का, मला एखादा सजीव आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. मी त्याचे गुणधर्म बघणार आहे. ओके. तर अभ्यास करण्यासाठी मला काही पॉईंट काय करावं लागतं, त्याचा अभ्यास करावा लागतो. जसं की त्याच्यामध्ये पेशीचा प्रकार कोणता आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन कसं आहे, न्यूट्रिशन म्हणजे काय, पोषण म्हणतो मित्रांनो आपण. त्याची बॉडी सिम्पल आहे का कॉम्प्लेक्स आहे. सिम्पल म्हणजे एकदम साधी सोपी, कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीची. म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये ऊती, अवयव संस्था या सगळ्या गोष्टी आहे का नाही. ठीक आहे. चला, तर मग आता क्लासिफिकेशनला सुरुवात केलेली मित्रांनो आपण. क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात पहिले आपण टू किंगडम सिस्टम म्हणजे त्याला आपण म्हणतो दोन सृष्टी पद्धत. काय म्हणतो? दोन सृष्टी पद्धत. दोन टू किंगडम सांगितलंय. किंगडम म्हणजे मेन ग्रुप असतो बघा आपला, सगळ्यात खाली असतं. काय असतं मित्रांनो, मला कमेंट करून सांगा, सगळ्यात खाली काय असतं? जाती असतं का प्रजाती असतं? ती पूर्ण सिक्वेन्स, जाती प्रजाती सृष्टी कुल वगैरे त्याचं पूर्ण पाठ करायचं आहे. आणि सगळ्यात वर काय असतं आपलं? किंगडम. त्याच्यामध्ये दोन किंगडम म्हणजे आपण सजीवांना दोन किंगडम मध्ये, दोन ग्रुपमध्ये काय केलं, क्लासिफाय केलं. कोणते कोणते बघा. आता दोन किंगडम मध्ये क्लासिफाय केलं. कोणते कोणते? प्लांट आणि ॲनिमल. ओके. आता बघा, ही सिस्टम कोणी काढली मित्रांनो? कार्ल लिनियस नावाच्या सायंटिस्टचं नाव काय आहे? कार्लस लिनियस भाऊ आपल्यासाठी लय महत्वाचे आहे. का बरं मित्रांनो? कारण त्यांनी खूप सारे पुस्तक वगैरे सांगितलेले आपल्याला, टू किंगडम सिस्टम सांगितलेली आहे. आणि टू किंगडम सिस्टम कधी सांगितली मित्रांनो? 1735ला. कशावरून? 1735ला. बरोबर. आणि त्यांनी कशाचा अभ्यास केला होता? बाहेरील म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, एक शब्द असतो बघा, त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजी. काय म्हणतो? मॉर्फोलॉजी म्हणजे कोणत्याही प्राण्याचा बाहेरील वैशिष्ट्यांचा अभ्यास करणं. बाहेरील वैशिष्ट्यांचा काय करणं? अभ्यास करणं. त्याला आपण काय म्हणतो? मॉर्फोलॉजी. काय म्हणतो मित्रांनो? मॉर्फोलॉजी. जर मी माझ्या शरीरामधल्या हाडांचा विचार केला तर मी माझ्या ॲनाटॉमीचा स्टडी करतोय. ॲनाटॉमी म्हणजे अंतररचना म्हणतो आपण त्याला. म्हणजे आपल्या हाडांची रचना वगैरे कशी आहे या सगळ्यांचा आपण काय करतो मित्रांनो? अभ्यास करतो. बरोबर. चला, आता या दोन किंगडमला आपण क्लासिफाय करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली होती, स्वयंपोषी आणि परपोषी. बरोबर. बघा, स्वयंपोषी आणि परपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः. बाळांना मला सांगा, तुम्ही तुमचं अन्न स्वतः बनवतात का? बरेच लोक मला म्हणतील, हा सर आम्ही आमचं अन्न स्वतः बनवतो. कुठं? किचनमध्ये. अरे तसं नाही बाळा. म्हणजे काय असतं माहिती का, वनस्पती प्रकाश संश्लेषण करून स्वतःला लागणारं अन्न स्वतः बनवतं. मला सांगा की समजा
तुम्ही तुमचा असा विषय आहे की समजा जर तुम्ही स्वतःचं अन्न स्वतः बनवतात का? नाही बनवत. कशाने बनवत? कारण तुम्ही इतरांवर अवलंबून असतात. मग आपण काय म्हणतो? परपोषी. काय म्हणतो? परपोषी. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवलं, स्वतःचं पोषण स्वतः केलं तर स्वयंपोषी. आणि जर दुसऱ्यांवर पोषणासाठी अवलंबून राहिलो तर त्याला आपण काय म्हणणार आहे? परपोषी. काय म्हणणार आहे मित्रांनो? परपोषी. ठीक आहे. मग याच्यावरून आपण दोन ग्रुप केले, प्लांटी आणि ॲनिमल. बरोबर. पण आता मला सांगा, आपल्याकडे फंगाय आहे. फंगाय म्हणजे कवक. बरोबर. कवक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे मोनेरा, आणि याच्याकडे आपल्याकडे अजून एक ग्रुप आहे प्रोटिस्टा. यांच्याबद्दल आपण याच्यामध्ये सांगू शकत नाही, कारण फंगाय काय असतो? परपोषी असतो. कसा असतो? परपोषी. प्रोटिस्टा पण कसा असतो? परपोषी. मोनेरा कसा आहे? तो पण काय आहे? परपोषी आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये काय करायच्या मित्रांनो? एक्सप्लेन करायच्या आहे. म्हणजे आपण ह्या तिन्हीला याच्यामध्ये टाकू शकत नाही. बरोबर. मग त्यासाठी आपली पुढची सिस्टीम आली, त्याला म्हणतो आपण थ्री किंगडम सिस्टीम, म्हणजे तीन सृष्टी पद्धत. काय म्हणलं मित्रांनो? तीन सृष्टी पद्धत. म्हणजे आपण सगळ्या सजीवांना तीन गटामध्ये काय केलं? डिवाइड केलं. कोणत्या कोणत्या बघा. पहिले प्रोटिस्टा घेतला, वनस्पती घेतला आणि प्राणी घेतला. बरं. याच्यामध्ये सायंटिस्टचं नाव काय? म्हणजे कोणी बनवला हा? हॅकल. हॅकल नाही, हाकलून नाही दिला आपण सायंटिस्टला. सायंटिस्टचं नाव आहे हॅकल. काय नाव आहे? हॅकल. मित्रांनो मला सांगा, टू किंगडम सिस्टीम कार्लस लिनियसने दिलेली आहे आणि थ्री किंगडम सिस्टीम हॅकलने दिलेली. कोण दिलेली आहे? हॅकलने. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी तीन ग्रुप केले, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. याच्यामध्ये बघा, म्हणजे आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा उपयोग घेतला? पेशीची रचना, पेशी भिंती आहे का नाही, पोषण पद्धती आणि जीवनशैली. म्हणजे पेशीची रचना म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे एकपेशी एक बहुपेशी आहे. त्याच्यानंतर स्वयंपोषी एक परपोषी. या सगळ्या गोष्टींचा आपण काय केला मित्रांनो? याच्यामध्ये विचार केला. ठीक आहे. पहिले आपण दोन किंगडम बनवले, दोन सृष्टी बनवल्या, वनस्पती आणि प्राणी. त्याच्यानंतर आपण तीन बनवले. कोणते कोणते? प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी. मित्रांनो तुम्हाला मी हा टॉपिकच का बरं स्टार्ट केला? बाळांनो एक सिंपल गोष्ट सांगायची आहे, सायन्स अवघड नाही आहे. सायन्सला, विज्ञानला तुम्ही अवघड बनवलंय. मला सांगा, आतापर्यंत तुम्ही रोज उठून सकाळी व्यवस्थित नोट्स बनवून सायन्सचा अभ्यास केला का? नाही केला. अरे बाळांनो, सायन्समधल्या गोष्टी बदलत नसतात, त्यात असतात. सायन्स सारखा विषय तुम्हाला मार्क मिळवून देऊ शकतो. तुम्ही काय करायचं माहिती आहे का? आतापर्यंत मी ही कन्सेप्ट शिकवली की आतापर्यंत आलेले PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मला तुम्ही चेक करू शकतात मास्टरला खरंच येतं का नाही येत, का मास्टर नुसते गप्पा आणतो, हे पण तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो तुम्ही शिकवलेल्या कन्सेप्टवर PYQ सॉल्व्ह करा. आतापर्यंत आयोगाने 2011 पासून 2025 पर्यंत कमीत कमी 50+ क्वेश्चन विचारले मित्रांनो. म्हणजे प्रत्येक टॉपिक वरती 2 प्रश्न विचारले. किती विचारले? 2 प्रश्न. मग मला सांगा, एवढा महत्त्वाचा घटक आपण सोडून देऊन पुढे कसं जाऊ शकतो? त्यासाठी मी सगळ्यात पहिला घटक घेतला क्लासिफिकेशन, म्हणजे वर्गीकरण. कोणता घटक घेतला? वर्गीकरण. ओके. मग तुम्हाला आता काय करायचंय? चेक करायचंय मास्टरला येतं का नाही येत. तुम्ही काय करा? PYQ सॉल्व्ह करा. मी तुम्हाला नंबर सांगतो बघा मित्रांनो. माझा जो नंबर आहे, समजा माझा नंबर आहे 70 58 87 46 60, म्हणजे 70588746 आणि 60. माझं नाव आहे मित्रांनो आकाश विटेकर. तुम्ही या नंबरवरती मला कॉल करून किंवा मेसेज करून सांगू शकता की सर आम्हाला या टॉपिकमध्ये तुम्ही शिकवलेल्या या कन्सेप्टमध्ये अडचण आहे. मी तुमचा डाऊट मित्रांनो लगेच सॉल्व्ह करेल. ओके. आणि आता बघा, तुम्हाला काय काम करायचं आहे? ह्या एका महिन्यामध्ये सायन्स परफेक्ट करायचं आहे. म्हणजे सायन्सचे 15 पैकी 10 प्रश्न बरोबरच आले पाहिजे. बरोबरच आले पाहिजे. ओके. नाहीतर तुझा जगून काही उपयोग नाही बाबल्या. तुझा काही उपयोग आहे का? तू सकाळ संध्याकाळ नुसता मी MPSC ग्रुप बीचा पेपर देणार आहे, मला टेन्शन येऊ राहिलं, मला सायन्स येत नाही असा विचार करू राहिला, नुसते रील्स पाहू राहिला. रील्स पाहून काय होणार आहे का? मला सांगतो काय होणार आहे का? नाही. तू आकाश विटेकर सरांचे चॅनल बघ, म्हणजे चॅनल म्हणताय स्पर्धा विश्व अकॅडमीची बॅच घे. त्याच्यामध्ये तू लेक्चर कर सायन्सचे, आणि तुला जो पण डाऊट असेल तो मला सांग. आपण त्याच्यावरती काय करू? तुझे डाऊट क्लिअर करू, डाऊट कन्सेप्ट क्लिअर करू, आणि मग आपण त्याची प्रॅक्टिस करू. मग मला सांगा मित्रांनो, फक्त मला एक गोष्ट पाहिजे मित्रांनो तुमच्याकडून, की जेवढं शिकवलं जाईल तेवढं रिव्हिजन करा व्यवस्थित, त्याचे पॉईंट्स काढा, PYQ सॉल्व्ह करा आणि डाऊट क्लिअर करा. मग मला सांगा, हे सगळं केल्यावर तुमच्या हातात जे उरणार आहे, तुमच्या हातात काय उरणार आहे?
सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहणार आहे, तुम्हाला सगळं व्यवस्थित भेटणार आहे, त्या गोष्टी आपण करू. ओके.